ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शिरूर तालुक्यातील टेमघर पुनर्वसन कोंढापुरी शाळेमध्ये चिमणी संवर्धन उपक्रम राबवल्यानं चिमण्यांना हक्काचं कृत्रिम घरटं मिळालंय। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमघर पुनर्वसन कोंढापुरी या शाळेमध्ये निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण निवारण मंडळ शिरूर तालुका यांच्या वतीने चिमणी संवर्धन उपक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर तालुका निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रवीण कुमार जगताप उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमघर पुनर्वसन कोंढापुरी या शाळेचे पर्यावरण प्रेमी आणि उपक्रमशील शिक्षक रामचंद्र नवले, नरहरी नरवडे, अंगणवाडी सेविका सुनीता रुके, मदतनीस तृप्ती खळदकर, स्वयंपाकी रुपाली उभे आदी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी शाळेमधील निवडक विद्यार्थ्यांनी चिवताईसाठी पुठ्ठ्याचे कृत्रिम घरटं आणि चिवताईच्या खाण्यापिण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ प्लास्टिकचे स्वतः तयार केलेले फीडर आणले होते। तर यावेळी शाळेमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या उपक्रमशील विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक केले। दरम्यान शिरूर तालुका निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण निवारण मंडळाच्या माध्यमातून युवराज गवारे यांच्या सहकार्यानं शाळेसाठी आकर्षक बनवलेली कृत्रिम घरटी देण्यात आली आहे। कार्यक्रमानंतर शाळेच्या वरांड्यामध्ये ही कृत्रिम घरटी लावण्यात आली आहे। ही घरटी लावताना चिवताईचे या घरट्यामध्ये आगमन झाल्याबरोबर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। चिमणी ही लहानपणापासून आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा पक्षी आहे। पहाटेची चिवचिव, अंगणामधला वावर आणि पाण्याच्या भांड्याभोवती घातलेला घोळका या सगळ्या आठवणी आपल्या बालपणाशी जोडलेल्या आहेत। अन्न साखळीमधील हा एक छोटासा पण महत्त्वाचा घटक। पण दुःखाची गोष्ट ही आहे की आजकाल चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होतीये। सिमेंटची जंगलं वाढत आहेत, घरांना कौलं राहिली नाहीयेत, मोबाईल टॉवर वाढले आहेत आणि आपली ही सखी हळूहळू दुरावत चालली आहे। अशा वेळी पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रवीण कुमार जगताप सर यांनी चिमणी संवर्धनासाठी जे प्रयत्न करत आहेत ते खरोखरच वंदनीय आहेत। त्यांनी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमघर पुनर्वसन इथे भेट देऊन चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी दिली आहेत। एवढ्यावरच न थांबता मुलांशी गप्पा मारून त्यांना चिमण्यांचं महत्त्व समजावून सांगितलं आणि चिमण्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन केलंय। सरांनी लावलेलं हे रोपटं उद्याच्या पिढीच्या मनामध्ये नक्की रुजेल। मुलांनी देखील आम्ही चिमण्यांसाठी पाणी ठेवू, धान्य टाकू, घरट्यांची काळजी घेऊ असा निर्धार केला, असे उपक्रमशील शिक्षक रामचंद्र नवले यांनी म्हटलंय। तर ते पुढे म्हणालेत की पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबवणारे शिरूर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक प्रवीण कुमार जगताप यांचे हे प्रयत्न सर्वांनाच खूप प्रेरणादायी आहेत। तुमच्यासारखी माणसं समाजामध्ये आहेत म्हणूनच निसर्ग आणि माणूस यांचं नातं अजूनही टिकून आहे। सध्या वाढत्या कडाक्याच्या उन्हामध्ये चिवताईंचं संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरवमळा, तळेगाव ढमढेरे, दत्तनगर, आलेगाव, पागा आणि टेमघर पुनर्वसन कोंढापुरी या 3 शाळेमध्ये चिमणी संवर्धन उपक्रमांतर्गत चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवण्यात आली आहेत, अशी माहिती शिरूर तालुका निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रवीण कुमार जगताप यांनी दिली आहे। सुनील पिंगळे, सी24 तास, शिक्रापूर।